ईश्वरा, अचानक कसे पडले अप्पा? अगं ह्या वयात हाड मोडणं चांगलं नाही ग. आई आई अगं हो, आपण बरं वाटतंय आता. कादंबरी येऊन मालिश करून गेली. हो बाई, देव भलं करो त्या मुलीचं. पण नक्की बरं वाटतंय ना अप्पांना? माझे हिंगणे बुद्रुकचे मावस काका असेच बागेत फिरताना अचानक पडले. नाही, तेल लावून बरं वाटेल म्हणून वैद्याला सुद्धा नाही बोलवलं. पण नंतर दुखणं इतकं वाढलं की काका कायमच्या अंथरुणाला खिळले आणि एक दिवस अचानक त्यांची प्राणज्योत मला काहीही झालेलं नाहीये. माझं हाड पण मोडलेलं नाहीये. का? अ? म्हणजे हो का? म्हणजे सई म्हणाली ना तुमचं हाड मोडलंय म्हणून मला काळजी वाटली अप्पा. नाही नाही, मगाशी माझा पाय दुखत होता त्यामुळे माझा गैरसमज झाला होता. पण नाही, हाड अगदी शाबूत आहे. आणि हे बघा, भरल्या घरात तुम्ही असं अभद्र काहीतरी बोलू नका हो सूनबाई. माझ्यासाठी जरा काढा घेऊन या. काय या घरात माझी काळजी घेणारं कोणी नाहीये ना, त्यामुळे हाल झालेत माझे. अहो, मी आणते हा काढा अप्पा. आय 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 ग, आय 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 ग, आय 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 आय. ईश्वरा, आई आई हे काय करताय तुम्ही? नाही नाही, मी तुम्हाला असं काही करू देणार नाही. देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलंय ते असं संपवायचं नसतं. असं मनातही आणू नका आई. आई नाही. कोथिंबीर चिरण्याचा तरी विचार करू शकतो ना? अगं बाई, असं होय, मला वाटलं तुम्ही. कल्पना, तुझा हा जो कल्पना विलास आहे ना, तो थोडा आटोक्यात ठेव ग. विलास कोण आई? अगं आई, कल्पना विलास म्हणजे एखादी कल्पना वाढवणे. अगं बाई, असं होय. नाही बाई कळत मला तुमची साहित्यिक भाषा. यांनी हाक मारली ना मला? नाही का आजी, तुला भास झाला असेल. मला नाही ऐकू आली. तुमचे आप्पा ना अति करतात अगदी. मी बोलायचा प्रयत्न केला ना तरी बोलत नाही. किती ताणायचं उगीच ते. आजी अगं ठीक आहे, बोलतील ते. अगं कुठे बोलतायत? एरवी अगदी दिवसातून 100 वेळा सौभाग्यवती सौभाग्यवती करत असतात. पण 2 दिवस झाले बघतही नाही आहेत माझ्याकडे. मला त्यांची हाक ऐकल्याशिवाय करमत नाहीये ग. पण त्यांना कुठे काय त्याचं? त्यांनाही त्रास होतच असेल हो आई. वाटतंय का त्यांच्याकडे बघून? लग्नाला 50 वर्ष होतील पुढच्या आठवड्यात. पण त्यांना आठवतही नसेल. मी आले अप्पांना काढा देऊन. हे आजी, खरंच तुमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत? हो. मला माहीतच नव्हतं. थांबा बघते. हा बोल रे. असंही कॅन यू कम हिअर फॉर सम टाइम? थोडं बोलायचं आहे मला. हो येते ना, थोड्या वेळात येते. या. आजी नको काळजी करूस. आप्पा बोलतील तुझ्याशी. संपेल तुमचं भांडण. काही नाही संपणार. दुष्ट आहेत तुमचे आप्पा. दया माया काहीच नाहीये त्यांना. किती काही मिस्टेक नाही तरी पण आप्पा पनिश करतात तिला. अरे आजीने तुला सोडवल्यामुळे आप्पांचा राग आहेच. बट नॅक वॉजंट गिल्टी फॉर एनी ऑफेन्स. हे आजीला माहित होतं म्हणून सोडवलं ना तिने. आणि जी गोष्ट आता पोलिसांना पण पटते ती आप्पांना का नाही पटत आहे? आय जस्ट डोंट गेट इट. एवढं पायाला लागलंय, एवढं दुखतंय, पण तरी पण एवढा हट्टीपणा का करतायत ते? कादंबरी अगं, आप्पा जरी हट्टीपणा करत असले तरी आपलीही कुठेतरी चूक आहेच. आपली काय चूक? अरे आप्पा आणि आजीमध्ये हा जो वाद अबोला झालाय त्याचं कारण आपणच होत असं वाटतंय मला. या आय अग्री. आय मीन डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. नचिकेत, मला आजीचा त्रास बघवत नाहीये रे. डोंट वरी, विल डू समथिंग ही सिच्युएशन चेंज करायला.
कोजागिरी आहे ना उद्या? हो. उद्याच आपण त्यांचा पॅचअप करू. अरे पण कसं? आय हॅव अ प्लॅन. अजून काही म्हणावा तसा आराम पडत नाहीये पायाला. सई, वेदनाशमक काढा देऊ का विचार त्यांना. आप्पा काढा वगैरे काही नकोय मला. वेदना जर असह्य व्हायला लागल्या तर वैद्याकडे जाईन. मी बघीन मला काय करायचं ते. खोटी सहानुभूती नकोय मला. आई 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 आई. आप्पा हो तुम्ही बसा ना आप्पा. तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा. अहो त्रास होईल हो पायावर जोर पडल्यावर. सई, आपला हट्ट आपल्यालाच भोवतो. हा, नाही, मी माणूसच मुळी हट्टी दुराग्रही आहे. बघा, कुणी काहीही बोलो, मला काहीही फरक पडणार नाहीये. माहितीये. आई, आई, आई. आप्पा कालच्या पेक्षा बरीच सुधारणा दिसतीये. मी काय म्हणते, तुम्ही अजून एकदा कादंबरीकडून मालिश करून घेता का? मी बोलवू तिला. नको. त्या परदेशी कांगारणीची मदत नकोय आता मला. हो ग, नकोस तिला बोलवायला. उगाच फुक्कटची मालिश करते म्हणून किती त्रास द्यायचा तिला. त्यापेक्षा आपण वैद्यांना बोलवूया. म्हणजे ते पायाला हात लावायचे फक्त 500, नंतर चूर्ण आणि काढा याचं 1.5, 2, 3,000 काम होऊन जाईल आपलं. मी काय करायचं हे कुणीही सांगायची गरज नाहीये मला. सई, हो हो आप्पा. बोलव त्या कादंबरीला, बोलव तू. फुकटात सेवा करून घेणार नाहीये मी तिच्याकडून. सई, लाव तिला भ्रमणध्वनी लाव. हो आप्पा. चालव. आई 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 ग. हॅलो आप्पा, गुड मॉर्निंग. काय तुमचा पाय बरा आहे आता? ओके. हा, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे बाई तुला. हो, मी आता तुलाच भ्रमणध्वनी करत होते. हो कादंबरी, आज सुद्धा जरा आप्पांना मालिश करून देतेस का ग? या नो प्रॉब्लेम ॲट ऑल डिअर. पण ॲक्च्युली ना छोटासा प्रॉब्लेम आहे. काय ग? मला ना थोडं कन्फ्युजन होत होतं की ती डिरेक्शन कुठली आहे? वायव्य दिशा आहे ती. म्हणजे अगं नॉर्थ वेस्ट. ओ ओके ओके. सो ना मी ॲक्च्युली हे ऐकलं होतं की त्या डिरेक्शनमध्ये तोंड करून बसलं ना आपण की बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन छान होतं. मग ते झालं की तुम्ही लवकर बरे होणार ना. सो तुम्ही तिकडे तोंड करून बसा. हो का? बर, ठीक आहे. हां चालेल. अगं ए कादंबरी थांब. हां सॉरी. आपण सावकाश. हां आई 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 आई. अरे तू काय करतोस इथे भूतासारखा? चुकले. तुम्ही काय करता इथे जावई बापू? घाबरले ना मी. मला थोडं बोलायचं आहे. हो आई. छे छे, नाही म्हणजे आता लगेच बोलता येणार नाही आप्पांची तुमच्याबद्दल. नाही, थोडा वेळ लागेल त्याला. अगं आई तसं नाही. आजी आणि आप्पांमधला अबोला संपवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण काय करणार? आप्पांसमोर कोणाचं काही चालतं का? नाही काकू, आम्ही एक डिसाईड केलंय. आता काय? आणि आज रात्री टेरेस वरती आपण कोजागिरी सेलिब्रेट करायची आणि आप्पा आणि देवकीचा पॅचअप करायचा. अय्या, किती छान कल्पना आहे. हुशार आहेस रे तू. हो खरंच. जस्ट नीड टू डू वन थिंग. एक काम करणार माझं? अरे सांग ना, तू म्हणशील तो पदार्थ करते मी. नाही, आय डोंट वॉन्ट एनी पदार्थ. तुम्ही फक्त प्रसन्न काका, मानसी काकू अँड मायकल त्यांना सांगा की हा सगळा प्रोग्राम तुम्ही केलाय असं दिसलं पाहिजे. असं का बरं?
अगं आई असं काय करतेस? नचिकेतने पुढाकार घेऊन हे सगळं केलंय, हे जर आप्पांना कळलं तर आप्पा आणखीन चिडतील ना. हो बाई खरंच ईश्वरा. चालेल चालेल. ओके सो इट्स सेटल्ड. आपण आज रात्री 8:30 वाजता भेटू. हो अगदी चालेल. आज आपण मसाले दूध करूया. हं? या. आता हे गेलेत न्हाणी घरात, आले की लगेच सांगते त्यांना. कशाला गेले तिकडे? अरे जावंच लागतं, आम्ही सगळेच जातो. अरे अरे नचिकेत न्हाणी घर म्हणजे बाथरूम. कॅरी ऑन विथ द प्रिपरेशन. मी आणि सह्याद्री टेरेसवरती जाऊन जरा अरेंजमेंट करतो. कम सही. ती गुणी आहे नाही नचिकेत, किती काळजी आहे त्याला अप्पांची आणि आईंची. फिलिंग बेटर? आजी मला थोडस अजून ऑइल देते? दे ना, देते. नको, तेल मी आणून देतो. मला कुणाचेही उपकार नको आहेत. आणि इकडे आण. पण आप्पा तुम्हाला चालायला जमणार आहे का? जमेल तसं चालत जाईन मी. आई, 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 आई. काय ग? परत तेल साधच आणू का गरम करून आणू? साधं 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 डन. बर आणतो. नचिकेत आप्पा स्वयंपाकघरात गेलेत, तू निघ चल लवकर. बी केअरफुल. ओके. हा द्या द्या द्या. हे बघ नचिकेत, आप्पा बसले ना तर तू पटकन निघून जा. हा आप्पा आप्पा what is happening? हा नाही आप्पा मी काय सांगितलं होतं त्या डिरेक्शन मध्ये म्हणजे ते ब्लड सर्क्युलेशन लवकर बरे होणार तुम्ही. ओके ओके. नको अगं, अगं त्या खिडकीकडे तोंड करून बघितलं ना की तिकडनं वारं येत नाही. आणि उन्हाळ्यात मला घामाचा खूप त्रास होतो ग. या दारातून कसं असं खूप वारं येतं अंगावर. पण ती डिरेक्शन बेटर आहे ना ब्लड सर्क्युलेशन साठी. मी इथेच बसणार. हा तुझी आपली कर मालिश कर. हा, कर. त्या साईडला टेबल पण होतं. नाही नाही हे चांगलं आहे. दारात ना बघ कसं वारं येतंय ते. वा. डॅम इट. आप्पा आता डोरकडे फेस करून बसले तर कसं जाणार मी? की तू अटकलास आता. नाही डोंट वरी. तुमच्या घराला पाईप्स माझ्यासाठीच लावलेत. मी तिकडून जातो. हळू जा नचिकेत, सांभाळून जरा. डोंट वरी. आप्पा बरं वाटतंय आता? हो 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 थोडस बरं वाटतंय. सई बाळा, तू सुद्धा या कादंबरीकडनं शिकून घे बरं का, मालिश कसं करायचं ते. काय आहे, सारखं सारखं तिला बोलवायला नको. हा आता काही दिवसातच ती इथून जाईल. आई 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 आई. जर समजा मला उद्या गरज पडलीस तर पंचायत व्हायला नको माझी. हो आप्पा, मी शिकून घेईन. हा पण आप्पा, आय विल टीच साई, पण माझी फी तीच राहणार. म्हणजे मी साईला मसाज कसं करायचं शिकवणार आणि त्याच्या बदल्यात आजी मला इंडियन रेसिपी शिकवणार. ओके. हा डन. ओके झालं झालं. प्रसन्न, हे काय करतोयस? अगं आई, कोजागिरीची तयारी. गच्ची साफ करून घेतोय. रात्री सगळे मिळून बसूया आणि मसाला दूध पिऊया कोजागिरीचा चंद्र बघत बघत.
काय रे प्रसन्न, हा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम गच्चीवर साजरा करायची ही कल्पना कुणाची? आपल्या जावई बापूंना. जावई बापू? कोण जावई बापू? हे काय प्रत्यक्ष तुमच्या समोर उभे आहेत ते जावई बापू, कल्पनाच्या आई बाबांचे. हे जावई बापू तो मी. आणि तुम्ही माझे बापू. गंमत केली हो, बाकी काही नाही. प्रसन्ना, अरे वर गच्चीवर ते कबुतरांनी शिटून ठेवलेलं असेल, तेही जरा स्वच्छ करून घे. हा हो अप्पा. हा पण अप्पा, पण सगळ्यांनी अगदी चोख रात्री 8:30 वाजता जमायचं. हो. अरे हो, इथे ठेवलं आठवलं. प्रसन्न, हा मी काय म्हणतो, आजचा कार्यक्रम हा गच्चीवर साजरा करायच्या ऐवजी आपण बाहेर अंगणात साजरा करूया. अरे मी पण तेच म्हणत होते, यांच्या पायाला लागलंय ना, जिने चढायला त्रास होईल, मग आपण अंगणातच करूया कार्यक्रम. ठीक आहे, मी अंगण साफ करून घेतो. मला काय. हा. काय हो, घाबरले ना मी. असे काय बघताय? गोड दिसतेस. आज कोजागिरीच्या चंद्राला कॉम्पिटिशन आहे तुझी. हळू बोला, तो येईल ना तुमच्याशी भांडायला. अगं गंमत नाही करत आहे, खरंच खूप सुंदर दिसतेस. खरंच? खरंच. अगं बाई, खरंच चुकीच्याच वेळेला आले नाही कमी. नाही नाही, काही हरकत नाही. नाही नाही भाऊजी, तुम्ही म्हणत असाल ना, तर हा सगळा कार्यक्रम आपण आतमध्येच करूया. बाहेर इथे तुमच्यामध्ये व्यत्यय नको यायला. काय आवडली तुम्ही? नाही नाही, हे आपले उगाच वेड्यासारखं काहीतरी बडबड होते. वेड्यासारखं नाही, खरंच बोलतोय मी. हो, काय हो तुम्ही, गप्प बसा आता. वहिनी, चला ना, मी तुम्हाला मदत करते. पेले आणायचेत ना दुधासाठी. हो हो बाई, अगं दिवाळीला घेतलेले नवीन पेले काढूया आज. हो चालेल. बरं, आप्पा आणि आई कुठे आहेत? येतायत, तयार होतायत, येतील इतक्यात. चल बाई, आपल्याला खूप काम आहेत, आपण नाही नाही, तुमचं चालू दे, मी जाते. वहिनी आले मी. अगं राहू आले, दे. थांबा वहिनी. अहो, आपण दोघं जोड्याने जाऊया ना खाली. आज हा अबोला सोडायला लावते की नाही बघा, नाही तर नाव नाही सांगणार, देवकी विश्वासराव केतकर.